पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे समीकरण आकारास आले असून पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांची जिल्ह्यातील राजकीय ताकद लक्षणीयरित्या वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी महायुतीतील घटक पक्षांनी दाखवलेली एकजूट तसेच निर्णायक भूमिका बजावत सत्ता आपल्या बाजूने वळवण्यात आबिटकर यांचा मोलाचा वाटा राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असलेल्या प्रकाशराव आबिटकर यांना या सत्ता स्थापनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर अधिक बळ मिळाले आहे. महापालिकेतील सत्ता हातात आल्याने शहर विकास कामे, आरोग्य सुविधा, पायाभूत सोयी सुविधा आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राज्याचे आरोग्य खाते त्यांच्याकडे असल्याने कोल्हापूर शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते कोल्हापूर महानगरपालिकेवरील महायुतीची सत्ता ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आबिटकर यांचे जिल्ह्यातील नेतृत्व अधिक ठोस झाले असून महायुतीच्या राजकारणात त्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे. दरम्यान महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर विकासाभिमुख कारभाराला प्राधान्य देण्यात येईल असे संकेत महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले असून पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.